हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल ओ अकॅडमी। पहा, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी JNM ची वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल तर 40 to 50 डेज मध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचा जो स्टडी आहे प्लॅन करू शकता याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM आणि JNM याच्यासाठी बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे। तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला तुमच्या बॅचच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जाणार आहे। आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅचमध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत, पण दर 10 स्टुडंटच्या पाठीमागे तुम्हाला एक मेंटॉर प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि ते मेंटॉर तुम्हाला गाईड करणार आहेत जे तुमचे वीक सब्जेक्ट असतील त्यामध्ये तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि तुमचं जे डेली टाइम टेबल आहे त्या रिगार्डिंग पण ते तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8329 588 625 या नंबरवर। आणि बघा, नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये जे फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी वेकन्सी आलेली आहे त्या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये बॅच सुरू झालेली आहे आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत। जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे। जो तुमचा सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर। सो तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून। आता बघूया, 40 to 50 डेज मध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमचा प्लॅन करू शकता एक्झामसाठी आणि कशा पद्धतीने एक्झाम जी आहे ती क्लिअर करू शकणार आहात। सो बघा, तुम्हाला माहित असेल की तुमच्या JNMच्या एक्झाममध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 सेक्शन असतात। सो नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये इंग्लिश, मराठी, रिझनिंग म्हणजेच लॉजिकल ॲबिलिटी आणि जनरल नॉलेज असे 4 जे सब्जेक्ट आहेत ते तुमच्या नॉन टेक्निकल सब्जेक्ट्स मध्ये कन्सिडर होतात। याचाच अर्थ एव्हरी सब्जेक्ट तुम्हाला 10 क्वेश्चन्स हे विचारले जात आहेत 20 मार्क्ससाठी। सो बघा, जेव्हा तुम्ही 40 to 50 डेजचं जे प्लॅनिंग करणार आहात त्याच्या अकॉर्डिंगली जर 40 डेज मध्ये आणि तिकडे तुमचे टेक्निकल मध्ये 16 सब्जेक्ट असणार आहेत त्याच्यावरती तुम्हाला 60 क्वेश्चन विचारले जातात, म्हणजे 60 क्वेश्चन 120 मार्कासाठी तुम्हाला टेक्निकल सेक्शन मध्ये विचारले जातात आणि नॉन टेक सेक्शन मध्ये 40 क्वेश्चन आहेत जे 80 मार्क्ससाठी विचारले जाणार आहेत। याचाच अर्थ आहे तुमचा एक क्वेश्चन जो आहे तो 2 मार्क्ससाठी डिझाईन केलेला आहे। सो जे इंग्लिश असणार आहे ते 10 क्वेश्चन असणार आहेत 20 मार्क्सना आणि नॉन टेक सेक्शन मध्ये सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते अशा पद्धतीनेच विचारले जाणार आहेत। मग इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला काय काय प्रिपरेशन करायचं आहे तर इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर असेल, स्पॉटिंग एरर काइंड ऑफ क्वेश्चन असतील आणि हे फक्त तुम्ही प्रॅक्टिस, जर तुमचं बेसिक इंग्लिश बेटर असेल तर तुम्ही ते प्रॅक्टिस केले तरीही ते क्वेश्चन तुमचे इझिली सॉल्व्ह होऊ शकतात। ठीक आहे, सो याच्यामध्ये तुम्हाला ग्रामर स्टडी करावं लागणार आहे, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि स्पॉटिंग एरर टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस करावे लागणार आहे। मराठीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे तर मराठीमध्ये पण मराठी ग्रामर असेल, तसेच समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दसंधी, वाक्यप्रचार, म्हणी हे सगळं तुम्हाला रीड करावं लागणार आहे। आणि बघा, जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर रीड करणं गरजेचं आहे आणि बेसिक जे हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटीवरचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत। पण करंट अफेअर इम्पॉर्टंट असणार आहे, स्पेसिफिकली JNMच्या रिगार्डिंग जे हेल्थ रिलेटेड तुमचं बजेट असणार आहे किंवा हेल्थ रिलेटेड जे काही गव्हर्नमेंटचे प्लॅन्स असणार आहेत ते तुम्ही रीड करणं अपेक्षित आहे, कारण त्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत तुमच्या एक्झाममध्ये डिझाईन होतात। लॉजिकल ॲबिलिटीमध्ये रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, याच्यावरचे जे बेसिक क्वेश्चन आहेत ते विचारले जाण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हे जे आहे, पण आता जेव्हा आपण 40 to 50 डेज मध्ये एक्झाम क्लिअर करण्याविषयी विचार करतोय किंवा 40 to 50 डेज मध्येच तुम्हाला जर स्टडी करायचा टाइम मिळत असेल तर तुम्ही हे जे नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याच्यासाठी सेपरेट टाइम अलॉट करू शकणार नाही आहात। मग तुम्हाला जे 40 ते 50 दिवस आहे ते टेक्निकल सब्जेक्ट सोबत हे जे नॉन टेकचा पोर्शन आहे तो कव्हर करावा लागणार आहे, म्हणजे डेली 1 hour और 1.5 hour तुम्ही या नॉन टेकच्या सब्जेक्टला देऊ शकता। 2-2 सब्जेक्ट असे करून कन्सिडर करा आणि एका वीक मध्ये 2 सब्जेक्ट तुमचे इझिली कव्हर होतील, जसं इंग्लिश, मराठी असेल किंवा रिझनिंगची तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल, कारण आता जर तुम्ही जर आता फॉर्म फिलअप केले असतील तर 11 मे पर्यंत तुमची फॉर्म फिलिंगची डेट आहे आणि त्याच्यानंतर येणारे 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीत तुमची एक्झाम कंडक्ट होऊ शकते। त्याच्यामुळे जर तुम्ही 40 to 50 डेज मध्ये प्लॅन करताय एक्झाम क्लिअर करण्याचं
40 to 50 डेज मध्ये जर तुम्ही एक्झाम क्लिअर करण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही हे जे नॉन टेक्निकल सेक्शन आहे त्याला सेपरेटली डेज अलॉट करू शकत नाही आहात. त्याच्यामुळे टेक्निकल सब्जेक्ट सोबतच टेक्निकल सब्जेक्ट स्टडी करून बोर झाले की तुम्हाला नॉन टेकचे सब्जेक्ट जे आहेत ते स्टडी करावे लागणार आहे. ठीक आहे. सो टेक्निकल सब्जेक्ट मध्ये बघा, आता 40 डेजचे प्लॅन करताना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणते सब्जेक्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा प्रायोरिटी असणार आहे. ठीक आहे. सो बघा, नर्सिंगशी रिलेटेड जे सब्जेक्ट असणार आहेत ते तुम्हाला प्रायोरिटाईज करावे लागणार आहेत. टोटल 16 सब्जेक्ट आहेत आणि त्यातले 10 to 12 जे सब्जेक्ट आहेत ते तुमचे इम्पॉर्टंट असणार आहेत. सो बघा, नर्सिंग फाउंडेशन हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा सब्जेक्ट इम्पॉर्टंट असणार आहे. नर्सिंग एज्युकेशन, पेडियाट्रिक नर्सिंग हे जे सब्जेक्ट आहेत ते इम्पॉर्टंट असणार आहेत. याच्यावरती क्वेश्चन डिझाईन होतात. पण मोस्टली 2 to 3 और 5 पर्यंत क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन यावरती डिझाईन होऊ शकतात या ईच सब्जेक्टवर. ठीक आहे. देन मेंटल हेल्थ नर्सिंग मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेंटल हेल्थ आणि मेंटल डिसऑर्डर याच्याबद्दल बराचसा अवेअरनेस सोसायटीमध्ये आता जनरेट व्हायला लागलेला आहे. बरेचसे लोक एन्झायटी डिप्रेशन बद्दल आता बोलू लागलेले आहेत. त्यामुळे मेंटल हेल्थ वरती पण क्वेश्चन बऱ्यापैकी डिझाईन होतात. त्यामुळे मेंटल हेल्थ हा टॉपिक पण तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागणार आहे. याच्यावरती पण 2 to 3 क्वेश्चन्स जे आहेत ते डिझाईन होऊ शकतात. देन नर्सिंग मॅनेजमेंट असेल, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स, ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग याच्यावरती पण 3 to 5 क्वेश्चन्स हे विचारले जात आहेत. त्याच्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. हा सब्जेक्ट पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे प्रायोरिटी देताना या सब्जेक्ट्सना प्रायोरिटी द्या. ठीक आहे. देन बघा, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग असणार आहे, इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. अॅनाटॉमी तुमचा इम्पॉर्टंट आहे. सायकोलॉजी जो आहे इम्पॉर्टंट असणार आहे. सो हे जे सब्जेक्ट आहे त्यातला अॅनाटॉमी जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट असणार आहे. याच्यावरती डिझाईन केलेले क्वेश्चन्स पण जास्त असणार आहेत. ज्या बॉडीमधले डिफरंट सिस्टीम आहेत जसं की सर्क्युलेटरी असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, याच्यावरती क्वेश्चन्स डिझाईन होत आहेत. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट पण तुम्हाला डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे. देन सोशियोलॉजी सारखा सब्जेक्ट असेल ज्याच्यावरती 1 to 2 क्वेश्चनच विचारले जाणार आहे. हा तुम्ही लास्ट रीड केला म्हणजे तुमच्याकडे स्टडी करून वेळ वाचल्यानंतर तुम्ही जर स्टडी केला किंवा जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर बॅचमध्ये ऑलरेडी सोशियोलॉजी कव्हर झालेला आहे. फक्त तुम्ही लेक्चर जरी पाहून गेलात तरी जे तुमचे 1 ते 2 MCQ आहेत ते इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. देन न्यूट्रिशन डायटिक्स तुम्हाला डिटेल स्टडी करणं गरजेचं आहे. मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री याच्यावरती 1 ते 2 क्वेश्चन डिझाईन होत आहेत. त्याच्यामुळे हे सोशियोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी आहेत यासारखे सब्जेक्ट तुमचे मेन सब्जेक्ट स्टडी करून झाल्यानंतर हे 2-3 सब्जेक्ट तुम्ही नंतर रीड केले तरी चालणार आहे. पण न्यूट्रिशन आणि डायटिक्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती क्वेश्चन 2 ते 3 क्वेश्चन पर्टिक्युलरली त्या सब्जेक्टवरती डिझाईन होतात. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट पण इम्पॉर्टंट असणार आहे. सो बघा, टोटल 16 सब्जेक्ट पैकी जे तुमचे 12 सब्जेक्ट आहेत आपण असं कन्सिडर करूया की 12 सब्जेक्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला त्याचा स्टडी करायचा आहे. सो 12 सब्जेक्टसाठी किंवा 10 सब्जेक्ट तुम्ही कन्सिडर करा. 10 to 12 सब्जेक्ट जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ईच सब्जेक्ट तुम्हाला 3 डेज मिळू शकतात. सो 30 डेज मध्ये तुमचे 10 सब्जेक्ट कव्हर होतील किंवा एका वीक मध्ये 2 सब्जेक्ट असं कन्सिडर करून प्लॅन करून तुम्ही सब्जेक्ट कव्हर करा. आणि हे जे छोटे सब्जेक्ट आहेत सोशियोलॉजी असेल, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी हे सब्जेक्ट तुम्ही त्याच्यासोबत पॅरलल स्टडी करू शकता. म्हणजे एका वीक मध्ये कशाही परिस्थितीत जर तुम्ही 2 सब्जेक्ट कव्हर केले तर 30 to 40 डेज मध्ये हे बघा 1 वीक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 टेक्निकल जे सब्जेक्ट आहेत ते कव्हर करायचे आहे. आता बघा, काही सब्जेक्ट लहान असणार आहेत आणि काहींमध्ये जास्त टॉपिक इन्व्हॉल्व असणार आहे. त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की एखादा सब्जेक्ट जर मोठा असेल त्याच्यामध्ये जास्त टॉपिक इन्क्लूड आहे तर त्याला टाइम तुम्हाला जास्त लागणार आहे. मग त्याच्यासोबत तुम्ही असा सब्जेक्ट स्टडी करा जो स्मॉल असणार आहे, त्याच्यामध्ये टॉपिक कमी आहे. त्याच्यामुळे तुमचे एका वीकमध्ये 2 सब्जेक्ट कव्हर होऊन जातील. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही 3 दिवसात जर एक सब्जेक्ट कव्हर केला तर 30 डेज मध्ये तुमचे जे 10 सब्जेक्ट आहेत ओव्हरऑल ते कव्हर होऊन जातील किंवा 10 to 12 सब्जेक्ट तुम्ही कव्हर करू शकताय. सो 30 डेज मध्ये तुमचे एवढे सब्जेक्ट जेव्हा टेक्निकल कव्हर होतील आणि त्याच्या सोबतच दिवसाचे 1 ते 2 तास तुम्ही नॉन टेकचे जे सब्जेक्ट आहेत 4 ते जर कव्हर केले तर 30 to 32 डेज मध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो 1 टाइम कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर जो 5 to 10 डेजचा रिमेनिंग टाइम तुमच्याकडे वाचणार आहे तो तुम्ही रिव्हिजनला द्यायचा आहे आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहे. आणि हे जे 3 डेज मध्ये किंवा 4 डेज मध्ये तुम्ही एक सब्जेक्ट कव्हर करताय त्याच्यामध्येच तुम्ही
सेक्शनल टेस्ट ज्या आहेत त्या सब्जेक्टशी रिलेटेड किंवा त्या टॉपिकशी रिलेटेड जे टेस्ट आहेत त्या देणं अपेक्षित आहे. मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल की तुमचा जो तुम्ही स्टडी केला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा त्यामध्ये कोणते क्वेश्चन्स तुमचे रॉंग होत आहेत. सो हे स्टडी करता करता तुम्ही जर सेक्शनल टेस्ट दिल्या आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग तुमच्याकडे 10 to 15 डेजचा टाइम राहतो त्यामध्ये जर तुम्ही फुल मॉक टेस्ट जर दिल्या तर डेफिनेटली तुमची एक्झाम जी आहे 40 to 50 डेजच्या स्टडीमध्ये देखील कव्हर होऊ शकते किंवा क्लिअर होऊ शकते. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 40 to 50 डेजमध्ये तुम्ही प्रॉपर, पण यामध्ये काय होणार आहे तुम्हाला 8 to 9 hours अ डे एवढा स्टडी तरी कमीत कमी करावा लागणार आहे. त्याशिवाय तुमचे हे सब्जेक्ट जे आहेत ते कम्प्लीट कव्हर होणार नाही. सो जर तुम्हाला 40 to 50 डेजमध्ये स्टडी करून एक्झाम क्लिअर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. सो बघा, अकॅडमीमध्ये नवी मुंबईमध्ये ज्या काही वेकन्सीज आलेल्या आहेत, ANM JNM असेल, पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा औषध निर्माण अधिकारी असेल, या रिगार्डिंग बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचचे फीचर्स सेम असणार आहेत. जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तसेच तुमचा जो सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर. सो या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8329-588-625 या नंबरवर. सो जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर बॅच लवकरात लवकर जॉईन करू. थँक्यू.